या पुढे. नमस्कार, मी किरण मार्गदर्शक विलास रायते पाटील. आज आपण बाळवणीचे प्रगतशील शेतकरी आसिफ भैया यांच्या ऊस पिकाच्या क्षेत्रामध्ये आलेला आहे आणि आज आपण त्यांच्या ऊसाबद्दल त्यांच्याकडे काही माहिती विचारणार आहे. भैया तुमचं नाव सांगा सगळं. आसिफ हैदर मोमीन, मुक्काम पोस्ट बाळवणी. ह्या तुमच्या ऊस पिकासाठी तुम्ही केरन टेक्नॉलॉजीचा वापर केलाय का भैया? हो हो केलेला आहे. केलाय. हे वापरल्यानंतर तुम्हाला या ऊस पिकामध्ये काय बदल दिसून आला? दोन ह्याच्या केरनच्या तुमच्या मार्गदर्शनाखाली 2 फवारण्या 2 आळवण्या मी घेतल्या. 2 फवारण्या 2 आळवण्या आपण केल्या. त्याच्यानंतर पिकात काय बदल दिसला? तरी पानं रुंद झाली, कांडी लांबी झाली, कांड्याच्या जी पेर आहे ती लांबडे पडले. हा, आणि काळुकी बी आली उसाला. काळुकी आला. हो. बर जमिनीमध्ये काय बदल दिसून आला? जमीन भुसभुशीत. आपण 2 आळवण्या केल्यानंतर जमिनीचं जी ही आहे प्रोत ती भुसभुशीत असं वाटलं मला. म्हणजे पहिली थोडी टणक होती जमीन, आता भुसभुशीत झाल्या. हो. ठीक आहे. आता हे जो आपला ऊस आहे हा किती कांडे वाढलेला आहे? आता 44, 45, 46 कांड्याच्या आसपास आहे. 45, 46 कांड्याच्या आसपास आहे. हो. आता जे हे पाठीमागे क्षेत्र ऊसाचं एक खॅप तुटलेली दिसते, ही क्षेत्र किती तुटलंय? आता अंदाजे ती 5.5-6 गुंठ तुटलंय आणि हे जरा मौज आहे, मुरमाट आहे रान. तरी ह्यात 17.5 टन आता एक पहिली खेप गेलेले आहे. म्हणजे 6 गुंठ्यामध्ये पहिली एक खेप गेली, ती आता 17.5 टन. शेतकरी बंधूंनो, 6 गुंठ्यामध्ये 17.5 टनाची एक खेप सरांची गेलेली आहे. आणि अजून हे आता क्षेत्र आपलं बाकी किती आहे तुटायचं? टोटल 100 गुंठ क्षेत्र आहे. टोटल आपलं 100 गुंठ्याचं क्षेत्र आहे. 100 गुंठ्यापैकी आता पहिलं 6 गुंठ तुटलेला आहे आणि त्या 6 गुंठ्यामध्ये 17.5 टनाची खेप गेलेली आहे सरांची. हो, बरोबर आहे. आणि ही बी मऊ आहे जरा इकडे या साईडला. ह्या ऊस पिकासाठी तुम्हाला लागवडीचं मार्गदर्शन ही कुणाकडे घेतले तुम्ही? ते केरनचे जे साहेब आहे ती रायते साहेब, त्यांच्या लावल्यापासून मी मार्गदर्शन घेत आले. आतापर्यंत तुटोस्तर मार्गदर्शन घेतले. तुटोस्तर पहिल्यापासून तुटोस्तर आजपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन माझ्याकडे झालेलं आहे. तुम्ही जे हे तुमचं ऊस पीक आलंय हे बघून तुम्ही समाधानी आहे का? नक्की समाधान आहे. मी बी नवीन शेतकरी आहे, 3-4 वर्ष शेती करतोय आणि तुमच्या आशीर्वादानं म्हणा आणि आमचे कष्ट नाही. आशीर्वाद शेतकऱ्याचं खूप कष्ट असतं. मी फक्त सरांना मार्गदर्शन केलंय आणि त्यांनी त्या शेतामध्ये त्यांचं कष्ट लावलेलं आहे आणि आज आपण बघतोय की एवढं सुंदर एवढं छान पीक सरांच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. आता टोटल ज्यावेळी हे 100 गुंठे क्षेत्र तुटेल त्यावेळी आपण अजून एक सरांची बाईट घेणार आहे की टोटल ह्याच्यामध्ये ऊस किती झाला. आता आपण ॲव्हरेज बघायचं झालं तर 6 गुंठ्यामध्ये 17.5 टन ऊस आत्ताची तुटल्याला आता पहिली खेप झालेली आहे. तुम्ही हा ऊस बघून सर 100% समाधान आहे? हो, 100% समाधान आहे. आणि त्यात अजून पडलं असतं पण 5-5.5 महिने पाऊस सलग असल्यामुळं जरा ऊसाची वाढ खुटली. मध्यंतरी पाऊस काळ जास्त असल्यामुळे थोडं ऊसाची वाढ थांबलेली आहे. आणि आता सलग ऊस तुटायच्या अगोदर तुम्ही मगाशी म्हटला की 30 दिवस झाले ठिबक काढून घेतलं ऊसाला तोड येणार आहे म्हणून, आणि ठिबक काढल्यामुळे 30 दिवस म्हणजे 1 महिना झाले या ऊसाला आता पाणी नाही. 1 महिना बिन पाणी नसताना आता हा ऊस तुटायला चालू आहे. धन्यवाद. तुम्ही जे आम्हाला वेळ दिला आणि जी माहिती सांगितली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.